नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, बरेच विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट येत होत्या, की सर ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये आम्हाला डिफिकल्ट वाटतो, यावरती काहीतरी व्हिडिओ टाका. ऑलरेडी व्हिडिओ मी पोस्ट केला आहे, ते बघून घ्या. आय बटनमध्ये लिंक देतो, जेणेकरून तुम्हाला त्यावरती क्लॅरिटी येईल. तर आज ह्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत, की इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी कशा प्रकारे असली पाहिजे. इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी फॉर ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट. बघा, इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजीमध्ये आज आपण बघणार आहोत, की प्रिव्हियस इयरचा ट्रेंड काय, कशाप्रकारे क्वेश्चन्स विचारले जातात, कुठला क्वेश्चन हा फिक्स असतो. तर ते 2-3 टाईपचे माझे एक्सपेक्टेशन आहे, डिस्क्लेमर आहे. बघा, हे एक्सपेक्टेशन्स आहे आणि हे 100% शुअर येतील याची मी गॅरंटी देत नाही आहे. बरेच विद्यार्थी म्हणताल, की सर तुम्ही हे गॅरंटी देत आहे. असं नाही आहे, गॅरंटी नाही, इट इज अ गेस वर्क. बघा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे गेस आहे माझा, हे असंही येऊ शकतो. तर याला गेस वर्कसारखंच घ्या, हे कंपल्सरी नाही आहे, ठीक आहे. तर त्यानंतर मला ब्लेम नाही करायचं तुम्ही, त्यासाठी मी पहिले सुरू डिस्क्लेमर दिलेला आहे. चलो, आता ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये आपल्याला काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आलेले आहेत आणि ते येऊ शकतात. तर कोणतं आहे? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ऑपरेशन सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये सर्व्हिस ब्लू प्रिंटिंगवरती क्वेश्चन येतो. देन आहे जनरलाइज सप्लाय चेन मॅनेजवरती क्वेश्चन येतो. ते आपण इन डिटेल स्क्रीनवरती बघणारच आहोत. आणि त्याचबरोबर आपल्याला 100% एबीसी अनालिसिसवरती क्वेश्चन येऊ शकतो. न्यूमेरिकल आहे आणि आपल्याला न्यूमेरिकलवरती सर्व इन डिटेल मी व्हिडिओ बनवलेला आहे. एबीसी अनालिसिसवरती मी इन डिटेल एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही जाऊन त्यावरती चेक करा आणि याला नॉमिनल चार्जेस पे करावं लागतील विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये नोट्स आहेत, तुम्हाला हे पीपीटी सुद्धा तिथेच भेटून जाईल, ठीक आहे. आपण जे आता डिस्क्राईब करणार आहोत, हे पीपीटी सुद्धा त्याच सेक्शनमध्ये भेटून जाईल, पीडीएफमध्ये. त्यामध्ये नोट्स इन्क्लूड आहेत आणि एक न्यूमेरिकल आहे एबीसी अनालिसिसवरती. मी तिथे 4-5 न्यूमेरिकल मी डिस्कस केलेत, की कशाप्रकारे हे एबीसी अनालिसिसचं न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि तुम्हाला एक्झाममध्ये आलं तर ते बघून घ्या. फटाफट डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन तिथे चेक करा. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, परचेस केल्या लगेच जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला ते डाउनलोड केलेले, तुम्ही परचेस केलेले हे जे नोट्स वगैरे असतील ना, तुम्हाला लगेच ते ॲपवरती भेटून जातील. घाबरून जाण्याची गरज नाही. ॲपचे सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये परत दिलेले आहेत, तिथे जाऊन डाउनलोड करा. मला मेसेज करायची सुद्धा गरज नाही आहे, कारण खूप बरेच जणांचे मेसेज येतात, हे व्हिडिओ ते बघत नाहीत प्रॉपरली. त्यामुळे हे व्हिडिओ बघा, तुम्हाला मेसेज करण्याची सुद्धा गरज नाही. डिस्क्रिप्शनमध्ये आपलं ॲप्लिकेशनचे लिंक्स आहेत, परचेस करा. तिथे जाऊन तुम्हाला ॲपवरती सर्व काही भेटेल. काही पूर्ण टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन केलेली आहे आपण. चलो, तर सगळ्यात पहिला आपल्याला क्वेश्चन येतो, की बघा तुम्हाला क्वेश्चन दिसतो स्क्रीनवरती. काय म्हणतोय त्यांनी? बघा, जनरलाइज सर्व्हिस सिस्टीम डिझाइन क्रिएट करायचे आपल्याला. बघा, कशाप्रकारे जनरलाइज सर्व्हिस सिस्टीम क्रिएट करता येते आपल्याला. देन हे जनरलाइज सर्व्हिस सिस्टीम काय असते त्याची डेफिनेशन लिहा सुरुवातीला. आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे हे काय असतं जनरलाइज सर्व्हिस सिस्टीम. जे डेफिनेशन बघितल्यानंतर जनरलाइज सर्व्हिस सिस्टीम जे असते, आपण एखादा बिझनेस स्टार्ट करतोय तर ते सर्व्हिस कशाबद्दल आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यात पहिलं पॉईंट आहे की कन्सेप्ट लिहायची, की सर्व्हिस सिस्टीम कशाबद्दल आहे. तर ती कन्सेप्ट लिहा तुम्ही. त्यानंतर कन्सेप्ट लिहिल्यानंतर तुम्ही कुणाकुणाला देणार, कुठल्या मोड थ्रू देणार आहात, फ्रंट त्याचं काय, बॅकएंड काय, तर सर्व तुम्हाला एक्सप्लेन करायचं. बघा, तर सगळ्यात पहिलं आयडेंटिफाय कस्टमर नीड्स. कस्टमरचे नीड्स आयडेंटिफाय करायचं आहे. देन डिफाईन द सर्व्हिस कन्सेप्ट. तुमची सर्व्हिस कन्सेप्ट काय आहे ते तुम्हाला व्यवस्थित डिफाईन करायचं आहे. त्याचबरोबर तुमचं डिझाईन द सर्व्हिस ब्ल्यूप्रिंट. कशाप्रकारे तुम्ही सर्व्हिस द्यायचा हे अंदाज टाकलेला आहे, ते लिहायचं तुम्हाला. हे इन डिटेल तुम्हाला पीडीएफमध्ये दिलेलं आहे. हे एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहत चाला, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. देन थर्ड पॉईंट बघा आपला, हे डिझाईन सर्व्हिस ब्ल्यू प्रिंटिंग आहे. देन डिटरमाइन द सर्व्हिस फ्लो. कशाप्रकारे तुमची सर्व्हिस फ्लो होणार आहे ते सर्व सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं. बघा, सगळ्यात पहिलं कस्टमर नीड्स. अंडरस्टँड द टार्गेट कस्टमर्स अँड देअर एक्सपेक्टेशन्स काय आहेत. देन यूज मार्केट रिसर्च, सर्वे अँड फीडबॅक. हे तुम्हाला सर्व लिहायचं आहे, ठीक आहे. कशाप्रकारे याचं एक सॅम्पल सुद्धा मी दिलेलं आहे, ते पुढच्या स्लाइड्समध्ये येणार आहे. चलो, देन डिफाईन सर्व्हिस कन्सेप्ट. क्लिअरली डिस्क्राईब द सर्व्हिस ऑफरिंग, व्हॅल्यू प्रोपोजिशन अँड सर्व्हिस एक्सपिरियन्स. तुम्ही काय ऑफर करताय, कशाप्रकारे ऑफर करताय, त्याचं व्हॅल्यू प्रोपोजिशन काय, सर्व त्याच्यामध्ये एक्सप्लेन करायचं आहे. तुमच्या ओन लँग्वेजमध्ये लिहायचं. बघा, ओन लँग्वेज नेसेसरी आहे इथं. चलो, देन आपल्याला सर्व्हिस ब्लू प्रिंट लिहायचं. बघा, मॅप द सर्व्हिस सिस्टीम प्रोसेस इन्क्लुडिंग कस्टमर ॲक्शन्स आहे, फ्रंट स्टेज ॲक्टिव्हिटीज आहेत, बॅक स्टेज ॲक्टिव्हिटीज आहेत, सपोर्ट सिस्टीम आहे. हे तुम्हाला सर्व लिहायचे आहेत, फ्रंट एंड, बॅक एंड आणि सपोर्ट तुमचं. आणि त्याचबरोबर तुमचा सर्व्हिसचा फ्लो कसा असणार आहे. डिसाईड बिटवीन स्टँडर्डाइज अँड कस्टमाइज सर्व्हिसेस, ठीक आहे. यूज लीन प्रिन्सिपल्स टू इलिमिनेट द वेस्ट अँड इन्शुअर स्मूथ. अलोकेट द रिसोर्सेस. बघा, मॅन पॉवर, टेक्नॉलॉजी, इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रेनिंग, हे अलोकेशन आपल्याला प्रॉपरली करायचं. हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. बघा, देन इन्शुअर ऑप्टिमल कॅपॅसिटी टू मीट द डिमांड इफेक्टिव्हली. हे तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायचं आहे. प्रॉपर हे फ्रेमवर्क आहे. बघा, ह्या फ्रेमवर्कमध्ये मी तुम्हाला सर्व लिहून दिलेलं आहे. हे झालं. आणखी काय पॉईंट्स आहेत बघा आपल्याला. इम्प्लिमेंट टेक्नॉलॉजी सपोर्ट्स आहे. देन तुम्हाला मेंटेन सर्व्हिस क्वालिटी आहे.
सर्व्हिक्युअल अप्रोच वापरायचे तुम्हाला, रिलायबिलिटी, रेस्पॉन्सिव्ह, ॲश्युरन्स, एम्पॅथी आणि टँजिबल्स, फिजिकल व्हिज्युअल ॲस्पेक्ट ऑफ एन्व्हायरमेंट, देन मॉनिटर अँड इम्प्रूव्ह. बघा KPIs वेगवेगळे वापरायचे, CSAT आहे, NPS आहे आणि तुमचं सर्व्हिस डाऊन टाईम आहे, रिझोल्युशन टाईम आहे, हे सगळं तुम्हाला लिहायचं एक्सप्लेन की तुमच्या बिझनेसबद्दल कसं असणार आहे. हे सगळे पॉईंट्स हे वाचलं ना तुम्हाला समजून जाईल की हे ह्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये तुमच्या बिझनेसला एक्सप्लेन करायचं. एवढं सोपं आहे, बेसिक आहे, सर्व तुम्हाला समजून जाईल. चला, त्यानंतर एक मी फॉर्मॅट सुद्धा दिलं आहे, ते फॉर्मॅट वाचलं ना तुम्ही सगळा बिझनेस इंटिग्रेट करू शकता. जनरलाइज सप्लाय चेन, बघा हे जनरलाइज सप्लाय चेन असं क्रिएट करायचं असतं आपल्याला. तर सगळ्यात पहिलं आयडेंटिफाय द नीड्स आयडेंटिफाय केले. सेकंड स्टेप आहे कन्सेप्ट, तुमचं बिझनेस काय आहे, कशा प्रकारे तुमचे सर्व्हिस ब्लूप्रिंट आहे. बघा मॅप द सर्व्हिस प्रोसेसेस टू इन्शुअर स्मूथ डिलिव्हरी. त्याचबरोबर डिटरमाइन द फ्लो, इफिशियंट सर्व्हिस प्रोसेस, स्टँडर्डाइज, कस्टमाइज, हे सर्व तुम्हाला लिहायचं आहे. देन रिसोर्स अलोकेशन करायचं, प्लॅन अँड अलोकेट मॅनपॉवर, टेक्नॉलॉजी, इन्फ्रास्ट्रक्चर, कशा प्रकारे अलोकेशन करणार आहे तुम्ही लिहा. देन इम्प्लिमेंट टेक्नॉलॉजी तुम्हाला ऑलवेज वापरायची आहे जनरलाइज सर्व्हिस सिस्टीममध्ये. देन मेंटेन क्वालिटी मेंटेन करण्यासाठी सर्व्हिकल अप्रोच आहे, त्याच्यामध्ये रिलायबिलिटी, रिस्पॉन्स टाईम आहे तुमचं. देन तुमचं सर्व गोष्टी आपण लास्ट स्लाइड्समध्ये बघितलेल्या आहेत आपण. देन आहे मॉनिटर अँड इम्प्रूव्ह. बघा कंटिन्युअसली ट्रॅक KPIs आहेत, की परफॉर्मन्स इंडिकेटर्स आहेत, डाऊन टाईम किती आहे, रिझोल्युशन टाईम किती आहे, किती वेळा सर्व्हिस देत आहे, वेटिंग टाईम काय, सर्व गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायच्यात. हे पूर्ण जेव्हा तुम्ही हे सगळे पॉईंट्स इन्क्लूड कराल एका सप्लाय चेन मॅनेजमेंट, दॅट इज द जनरलाइज सप्लाय चेन मॅनेजमेंट. फक्त ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुमची इलेक्ट्रॉनिक गुड्स असेल, ऑनलाईन सर्व्हिस असेल, काही असेल, फक्त ह्याच्यानुसार तुम्हाला हे काय करायचं आहे, फक्त हे फॉर्मॅट्समध्ये ते नंबर टाकायचे तुम्हाला, म्हणजे नंबर म्हणजे तुमची कन्सेप्ट टाकायची, झालं, संपले विषय. चलो नेक्स्ट आहे आपल्याला हे पॉईंट्स आपण बघितलेलेच आहेत. त्यानंतर बघा आपल्याला सर्व्हिस सिस्टीम डिझाईन फॉर ऑनलाईन बँकिंग ऑपरेशन. बघा ऑनलाईन बँकिंग ऑपरेशनसाठी सर्व्हिस सिस्टीम डिझाईन करायचं कशा प्रकारे केलं जातं. बघा सर्व्हिस ब्ल्यू प्रिंटिंग, सगळ्यात पहिलं तुमचे सर्व्हिस कन्सेप्ट लिहा की काय आहे बाबा कन्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला ब्ल्यू प्रिंटिंग लिहायचे. ब्ल्यू प्रिंटिंगमध्ये फ्रंट स्टेजला काय काम असणार आहे, त्याचबरोबर तुमचं बॅक स्टेजला काय काम असणार आहे, लॉगिंग, रजिस्ट्रेशन, हे बघा इन डिटेल मी लिहिलेलं आहे फ्रंट स्टेजचं ह्या बँकिंग ऑपरेशनसाठी. देन बॅकएंडचं काय असणार आहे, हे सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत. देन सर्व्हिस डिझाईन प्रोसेस काय बघायचं आपल्याला. डिझाईन प्रोसेसमध्ये येतं स्टँडर्डायझेशन अँड कस्टमायझेशन. बघा स्टँडर्डाइजमध्ये UPI पेमेंट्स असतील विथ ऑप्शन्स, फॉर कस्टमायझेशन लाईक शेड्यूल ट्रान्सफर असतील, पोर्टफोलिओ व्ह्यूज असतील. हे शेड्यूल आपल्याला काय आहेत, स्टँडर्डायझेशन ॲज वेल ॲज कस्टमायझेशन आहेत. जसं ट्रान्सफर वगैरे हे शेड्यूल म्हणजे तुम्ही काय करू शकता, कस्टमाइज करू शकता. देन ऑटोमेशन आहे, ऑटोमॅटिक पेमेंट पाठवायचं आपल्याला, अकाउंट बॅलन्स अलर्ट आहे, त्याचबरोबर पेमेंट रिमाइंडर्स आहेत. देन रोबोटिक प्रोसेस ऑटोमेटेशन आपण यूज करू शकतो आणि लीन प्रिन्सिपल सुद्धा यूज करू शकतो टू एलिमिनेट रिडंडंट स्टेप्स लाईक सिम्प्लिफाईड KYC अपडेट, ते ऑप्टिमाइज लीड टाइम्स टू नेव्हिगेटिंग ऑन ॲप. हे तुम्हाला सगळे सिम्प्लिफाईड प्रोसेस लिहायचे आहे. देन तुम्हाला कॅपॅसिटी अँड डिमांड मॅनेजमेंट लिहायचं आहे. कॅपॅसिटी अँड डिमांड मॅनेजमेंट लिहायचं आहे, त्यामध्ये तुमचे हे स्केलेबल क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर टू हँडल पीक लोड, किती आहे तुमचं, किती लोकांचं पीक लोड हँडल करू शकतं. देन तुम्हाला हे डिमांड फोरकास्टिंग करायचं आहे युजिंग पॅटर्न. ठीक आहे, तुम्हाला युजेस पॅटर्न्स काय करायचे, आयडेंटिफाय करायचे आणि त्याच्या बेसिसवरती तुम्हाला काय करायचे, सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करायचा आहे. देन आपल्याला याचे ॲनालिटिक्स वगैरे आपल्याला भेटतात. चलो देन आहे पीक युजेस इन रिडन्डन्सी अँड बॅकअप्स. बघा बॅकअप्स सोबत आपल्याला काय करायचं, हे पीक युजेस कशा प्रकारे असणार आहे चेक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्झॅक्शन टाईमसुद्धा कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्युईंग मॅनेजमेंट म्हणतो आपण त्याला. रिट्राय मेकॅनिझम इन केस ऑफ सर्व्हर फेल्युअर, हे कशा प्रकारे असणार आहे सगळं तुम्हाला तुमच्या बिझनेस रिलेटेड लिहायचं आहे. हे बँकिंग ऑपरेशनचं व्हेरी इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला रिपीट मोडमध्ये येऊ शकतो, त्यामुळे याला व्यवस्थित करा की बाबा हे जनरलाइज सप्लाय चेन कसा करू शकतो. सर्व्हिकल बघा तुम्हाला सांगितलं रिलायबिलिटी, रेस्पॉन्सिव्हनेस, ॲश्युरन्स, इम्पॅथी अँड टँजिबलनेस. हे तुम्हाला सर्व्हिकल अप्रोचमध्ये काय हे लिहायचे डायमेन्शन्स, कशा प्रकारे तुमच्या बिझनेसमध्ये हे डायमेन्शन यूज करणार आहे. मी ऑलरेडी दिले, तुम्हाला एक्सप्लेन करण्याची गरज नाही, मी आपल्या क्लासमध्ये सुद्धा रेग्युलरली एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला हे काय करायचं, व्यवस्थित रीड करायचं आहे. ठीक आहे, एक्सप्लेन करायला आपल्याकडे भरपूर टाईम नाही आहे सध्या. चलो तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो की हे अप्रोचमध्ये हे सर्व पॉईंट्स आले पाहिजेत, एवढंच लक्षात ठेवा. एवढे पॉईंट्समध्ये तुमच्या बिझनेसला इंटिग्रेट करायचं आहे आणि तुमच्या बिझनेसबद्दल लिहायचं पेपरमध्ये, संपला विषय. चलो देन आहे टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन. 100% तुमचं काही असेल बिझनेस जनरलाइज सप्लाय चेनमध्ये सर्व्हिस ब्ल्यू प्रिंटिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 100% हे तुम्हाला काय करायचं आहे, हे टेक्नॉलॉजी यूज करायचं आहे. देन सप्लाय चेन सर्व्हिसेस, तुम्हाला सर्व्हिसेस काय काय असतात, इनपुट, इंटरनल प्रोसेस, सर्व्हिस डिलिव्हरी, सगळे त्याच्यामध्ये इंटिग्रेट करायचे. देन आपल्याला सर्व्हिस रिकव्हरी मेकॅनिझम आहे, परफॉर्मन्स मेट्रिक्स आहेत. बघा अप टाईम आहे, ट्रान्झॅक्शन सक्सेस रेट आहे, सॅटिस्फॅक्शन रेट आहे, NPS आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, इंटिग्रेट करायच्या तुमच्या बिझनेसमध्ये, जेणेकरून तुमचा हा सर्व्हिस ब्ल्यू प्रिंटिंग एक्सलंट होऊन जाईल. तर याचं बघा
क्विकमध्ये काय काय दिलं आहे, सर्व्हिस ब्ल्यू प्रिंटिंग, त्याचे कन्सेप्ट लिहायचं तुम्हाला, त्याचबरोबर डिझाईन प्रोसेस कशी असते ते लिहायचं आहे, त्याचबरोबर तुमचं हे डिमांड मॅनेजमेंट, कॅपॅसिटी मॅनेजमेंट, देन सर्व्हिस क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करणार आहे, टेक्नॉलॉजी कशी इंटिग्रेट करणार आहे, सप्लाय चेन त्या बिझनेसमध्ये कशा प्रकारे असणार आहे, त्याचबरोबर तुमचं हे सर्व्हिस रिकव्हरी मेकॅनिझम काय आहे आणि परफॉर्मन्स मेट्रिक्स काय, हे लिहिल्यानंतर तुमचं हे सर्व्हिस सिस्टीम डिझाईन 10 मार्क्सचा क्वेश्चन क्रिएट होणार आहे. ह्याला ऑर मध्ये आपण काय म्हणतो, यालाच सर्व्हिस ब्ल्यू प्रिंटिंग सुद्धा म्हणतो. सर्व्हिस कशा प्रकारे तुम्ही ॲक्च्युली ब्ल्यू प्रिंट करणार आहे, म्हणजे तुमच्या कस्टमरला कशा वेने सर्व्हिस भेटणार आहे बॅकएंडला. म्हणजे तुम्हाला भरपूर सारे कामं असतात, एखादी सर्व्हिस भेटत असेल ती सर्व्हिस असंच भेटत नसते, मल्टिपल कामं असतात, ते मल्टिपल कामं तुम्हाला इन्क्लूड करायचे आहेत, त्यालाच आपण म्हणतो सर्व्हिस ब्ल्यू प्रिंटिंग. घर बांधायचं आहे, घर बांधताना नकाशा काढतो, इंटिरियर करतो, तुमचं स्टील डिझायनिंग करतो, सगळं असतं ना ते बॅकएंडचं काम. मग तुमचं ॲक्च्युअल काम होत असतं, त्याच्यामध्ये सर्व फ्रंट एंड बॅक एंड सगळं काम चालत असतं. हे तुम्हाला टेक्नॉलॉजीला इंटिग्रेट करून ही ब्ल्यू प्रिंटिंग क्रिएट करायचं असतं. हे एक क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला 10 मार्क्सला. हे त्याच्यामध्ये हे पॉईंट्स इन्क्लूड करून तुमचा आन्सर लिहा, संपला विषय. चलो नेक्स्ट आहे की तुम्हाला एक क्वेश्चन येऊ शकतो, जनरलाइज सप्लाय चेन मॅनेजमेंट मॉडेल क्रिएट करा. इलेक्ट्रॉनिक गुड्स असेल, एनी काइंड ऑफ प्रोडक्ट दिलं जातं तुम्हाला, त्याच्यासाठी हे जनरलाइज सप्लाय चेन मॅनेजमेंट मॉडेल क्रिएट करा. मग त्याच्यासाठी काय करायचं बघा, मॉडेल क्रिएट करत असताना ऑलवेज तुम्हाला कुणापासून तुम्ही इलेक्ट्रॉनिक गुड्ससाठी सप्लायर घेत असता. बघा, सप्लाय चेन मॅनेजमेंट मॉडेल म्हणले, सप्लाय चेनमध्ये सगळ्यात पहिले येतं सप्लायर्स येतात तुमचे. कुणापासून तुम्ही रॉ मटेरियल घेताय, कंपोनंट घेताय, हे बघा ह्याचे इलेक्ट्रॉनिक बद्दल मी लिहिलेले आहेत सर्व, तुम्ही तिथं बघा. देन इनबाउंड लॉजिस्टिक्स, बघा ट्रान्सपोर्टेशन ऑफ कंपोनंट्स फ्रॉम सप्लायर टू मॅन्युफॅक्चरिंग प्लांट कसं होत असतं ते सर्व प्रोसेस लिहायचे तुम्हाला. देन मॅन्युफॅक्चरिंग अँड असेंब्ली कसं होत असतं, फायनली तुम्ही रॉ मटेरियल घेता सप्लायरकडनं, देन तुमचं इनबाउंड लॉजिस्टिक्स येतं, कंपनीमध्ये येतं, कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग अँड असेंब्ली कशा प्रकारे करत असता. देन आउटबाउंड तुमच्या कंपनीमधनं हे वेअरहाऊस डिस्ट्रीब्युशन सेंटरला कशा प्रकारे जात असतं, हे तुम्हाला सर्व प्रोसेस तुमच्या बिझनेस रिलेटेड लिहायचं आहे. इथं तुम्हाला दिलं जातं इलेक्ट्रॉनिक गुड्स असेल, काहीतरी कंपनीचं नाव दिलं जातं किंवा एखादा प्रोडक्ट दिलं जातं, त्याच्यासाठी हे पॉईंट्स बघा 100% हे पॉईंट आला पाहिजे, हे पॉईंट आला पाहिजे, हे पॉईंट आला पाहिजे, हे पॉईंट आला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये हे इलेक्ट्रॉनिक्स गुड्स इंटिग्रेट करायचं, संपला विषय. देन तुम्हाला नेक्स्ट आहे कस्टमर सर्व्हिस अँड आफ्टर सेल्स. तुम्हाला त्याच्यामध्ये जनरलाइज सप्लाय चेन मॅनेजमेंट मॉडेलमध्ये हे पण इंटिग्रेट करायचं आहे, टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन करायचं आहे, कशा प्रकारे तुम्ही डिफरंट कोऑर्डिनेशन ठेवणार आहे ते लिहायचं आहे. त्याचबरोबर की परफॉर्मन्स इंडिकेटर्स, KPIs तुम्ही कशा प्रकारे मॅनेज करणार आहे, इन्व्हेंटरी टर्नओव्हर, ऑर्डर फुलफिलमेंट रेट, लीड टाईम, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, कॉस्ट इफिशियन्सी आणि सस्टेनेबिलिटी कन्सिडरेशन्स, ते तुम्ही इको फ्रेंडली कशा प्रकारे राहणार आहे हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. दॅट इज द जनरलाइज सप्लाय चेन मॅनेजमेंट मॉडेल. देन कशा प्रकारे क्रिएट केलं जातं बघा, सप्लायर मॅनेजमेंट. फर्स्ट स्टेप आहे ऑलवेज सप्लायर मॅनेजमेंट. सेकंड आहे इनबाउंड लॉजिस्टिक्स तुमच्या बिझनेसबद्दल पाहिजे. त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग अँड असेंब्ली थर्ड स्टेप आहे. देन आउटबाउंड लॉजिस्टिक्स म्हणजे तुमच्या कंपनीमधनं वेअरहाऊसेसला डिस्ट्रीब्युशनला कसं जातं ते स्टेप्स लिहायचे तुम्हाला. देन डिस्ट्रीब्युशन अँड रिटेल कशा प्रकारे तुमचा माल विकतात ते लिहायचं आहे. कस्टमर सर्व्हिस कशा प्रकारे हँडल केली जाते ते लिहायचं आहे. टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन कसं केलं हे पूर्ण प्रोसेस तुम्हाला आहे काय करायचं, स्मूथ करायचे त्याच्यासाठी. आणि शेवटी हे सगळं करत असताना एन्व्हायरमेंटचं काय ध्यान राखताय का तुम्ही, खायला राखताय का नाही, ते सर्व तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे आहे. 8 नंबर प्रोसेस बघा, 1 to 8 प्रोसेस इज नथिंग बट द जनरलाइज सप्लाय चेन मॅनेजमेंट. एवढ्या सोप्या भाषेमध्ये एवढे सगळे पॉईंट इंटिग्रेट करून तुमच्या बिझनेसबद्दल लिहायचं, म्हणजे जनरलाइज सप्लाय चेन मॅनेजमेंट क्रिएट करायचे. दॅट्स इट. अशा प्रकारे हे तुमचं हे पण येणार आहे. देन इम्पॉर्टंट काही क्वेश्चन्स आहेत. काय क्वेश्चन्स आहेत, व्हॉट इज सप्लाय चेन मॅनेजमेंट, व्हॉट आर चॅलेंजेस इन इट, चॅलेंजेस काय आहेत त्याच्यामध्ये. देन डिस्कस द इनॅबलर्स ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट. इनॅबलर्स कोण आहेत सप्लाय चेन मॅनेजमेंट, हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, 10 मार्क्सला येऊ शकतं आणि 100% तुम्हाला न्यूमरिकल येऊ शकतं 10 मार्क्सला. तर ABC अनालिसिस ते इन डिटेल मी बनवलेला आहे व्हिडिओ, ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन बघून घ्या. हे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, याच्यावरती व्यवस्थित स्टडी करा. आपण भेटूया नेक्स्ट सेशनला पुढच्या सब्जेक्टसाठी. एवढं लक्षात ठेवा की व्हिडिओ शेअर करायचा, लाईक करायचा, सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. आणि आपण हे 5वी ते 6वीसाठी विद्यार्थ्यांसाठी नवोदय सैनिक स्कूलची तयारी करण्यासाठी आपण क्लासेस घेऊन येतो आहे. आपल्या पालकांना, आपल्या फ्रेंड्सला रिकमेंड करायचं विसरू नका. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो. भेटूया नवीन टॉपिकसोबत नवीन सेशनला. धन्यवाद.